त्यानंतर पडे न्यायाधीश सिव्हिल जज साहेब श्री एस पारवे आणि श्रीमती प्रियंका त्या सगळ्या गेस्टला आपण मंचावर बोलावलेलं आहे आणि ॲडव्होकेट निर्मला माताजी आपल्यामध्ये आहेतच आणि शुभांगीताई सुद्धा वकील त्या सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत. या सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण खूप खूप स्वागत करायचं आहे. यानंतर यांच्या कार्याची थोडीशी माहिती आपल्याला प्रियंकाताई या ठिकाणी देणार आहेत. मी त्यांना विनंती करेल, शुभांगीताई आपल्याला या ठिकाणी देणार आहेत, तर मी त्यांना विनंती करेल की खूप चांगल्या पद्धतीने यांचा परिचय आपल्या ईश्वरीय परिवाराला त्यांनी करून द्यावा. ओम शांती. मी येत असते इथे बहीणजींना भेटायला मधून रेग्युलर नाही आहे, परंतु इथं आल्यावर खरंच छान वाटतं, मन शांत झाल्यासारखं वाटतं. तर आज आपल्याला लाभलेले न्यायमूर्ती म्हणजे न्यायदेवता म्हणजे न्याय देणारे. तर मी आज तुम्हा सर्वांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि थोडक्यात परिचय सांगते. आज आपल्याला लाभलेल्या अध्यक्षा ज्या भाग्यश्री काशीराम पाटील मॅडम, त्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरच्या सचिव आहेत, तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून त्या रुजू आहेत. तसेच त्यांची शिक्षण व शिक्षणोत्तर कामगिरी सांगायची झालीच तर विभागीय स्तरावरील युवक महोत्सवात काव्य वाचनामध्ये सलग 3 वर्ष सुवर्णपदक त्यांना मिळालेलं आहे. तसेच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिकेही मिळालेले आहेत. दयानंद विधी महाविद्यालय लातूर येथे विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच कविवर्य ग दी माडगुळकर शब्दवैभव काव्य पुरस्काराने देखील त्यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. जीवनाच्या डोक्यावर हा काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. UNDPची प्रतिनिधी म्हणून सन 2006 साली त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच अनेक कायदेविषयक प्रबोधन कार्यक्रमही त्यांनी राबवलेले आहेत. अशा या महान व्यक्ती आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांचा अनुभव जर सांगायचं झालाच तर त्या सन 2009 मध्ये न्यायिक सेवेत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून रुजू झालेले आहेत. सन 2021 पासून त्यांची दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच सन 2022 मध्ये त्यांची सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्या पदावर आजपर्यंत रुजू आहेत. तर धन्यवाद मॅडम तुम्ही आल्याबद्दल. नक्कीच आम्हाला तुमचे मार्गदर्शन मोलाचे राहील. तसेच आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय LS पाडण साहेब, ते सध्या जिल्हा कोर्टमध्ये सिव्हिल जज म्हणून कार्यरत आहेत. त्यांचेही स्वागत सर. त्यानंतर आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय SS पारवे साहेब, ते सुद्धा जिल्हा कोर्टामध्ये सिव्हिल जज म्हणून कार्यरत आहे. सर तुमचेही मनापासून स्वागत. नक्कीच आपल्याला या तिन्ही पाहुण्यांचे मनोगत ऐकण्याची इच्छा असेल. मी इथेच थांबून पुढील कार्यक्रम कंटिन्यू करते. यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण फुलांचा गुलदस्ता देऊन दीदींच्या द्वारे गुलदस्ता देऊन आपण सगळेजण त्यांचं स्वागत करणार आहोत. प्रियंका दीदींना मी विनंती करते, मोठ्या दीदींच्या द्वारे आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करूया. सोबत टाळ्या वाजवत आपणही या स्वागतामध्ये सामील होऊया. अलौकिक और अनोखा ये
आजचा हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी राजेश्वरी दिदी यांनी घडून आणलेला आहे, त्याबद्दलही त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी माननीय LS पडेन साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, बहुमोल मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील मॅडम, उपस्थित दिदी, माझे सहकारी बंधू पारवे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज सकाळी इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं की बरेच दिवसानंतर असं मनाला शांती भेटल्यासारखं वाटत आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिराच्या पायरीवर, मंदिरात जाताना मंदिराच्या पायरीवर जेव्हा जातो आणि नमस्कार करतो तेव्हा जी मनशांती भेटते तशी मनशांती इथे आल्यानंतर वाटते. इथलं डिसिप्लिन, इथली स्वच्छता, इथलं सगळ्याच गोष्टी ह्या मनाला एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या आहेत. त्यामुळे पाटील मॅडमनी आणि चौधरी मॅडमनी जो हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे त्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. तर आजच्या मुद्द्याकडे वळूया. जिल्हा विधी सेवा समितीमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी विधी सेवा समितीचे असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्यामार्फत ज्याप्रमाणे आपण आध्यात्मिक सेवा देण्याचे कार्य अविरत करत आहात त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा समिती ही सुद्धा विधी सेवा देण्याचे अविरत कार्य करत आहे. ज्याप्रमाणे माणसाला आध्यात्मिक शक्तीची गरज असते त्याचप्रमाणे जेव्हा आयुष्यामध्ये काही आकस्मिक गोष्टी घडतात की ज्या घडायला नको तेव्हा आपल्याला विधी सेवेची सुद्धा आवश्यकता असते. बऱ्याचदा असं होतं की जाणतेपणे किंवा अजाणतेपणे आपण आपल्या आजूबाजूला बघतो की बरेचसे असे वादविवाद असतात. ते वादविवाद शेजारी शेजाऱ्याचे असतील, भावांभावामधील असतील, भाऊ बहिणीमधील असतील, पती पत्नीमधील असतील. तर अशा वेळेस आपण नक्की काय करायला पाहिजे, याच्यामध्ये आपल्याला कोणी मार्गदर्शन करायला आहे का? आणि बरेचदा असं होतं की योग्य मार्गदर्शन भेटण्यापेक्षा आपल्याला चुकीचं मार्गदर्शन भेटल्यामुळे किंवा चुकीचा सल्ला भेटल्यामुळे की जी आपली एखादी केस असेल ती योग्य मार्गाने चालण्याच्या ऐवजी ही दुसऱ्या मार्गाने जाते. तर थोडक्यात मी आपल्याला विधी सेवा समितीमार्फत कुठल्या प्रकारच्या सेवा देण्यात येतात याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. विधी सेवा समितीमार्फत ज्या लोकांचं, नागरिकांचं म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक विधी सेवा प्राप्त करण्यासाठी बाध्य आहे आणि विधी सेवा समिती त्यांना आपली सेवा देण्याकरिता प्राप्त आहे. परंतु त्याच्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. त्यांचं एक उत्पन्न जे आहे ती उत्पन्नाची मर्यादा घालून दिलेली आहे. तो जर विशिष्ट कम्युनिटीचा असेल तर त्यांना आपण विधी सेवा समितीकडे हे करतो, सेवा देतो. त्यानंतर जे जेलमध्ये असणारे आरोपी असतात त्यांना आपण फ्रीमध्ये विधी सेवा समितीची सेवा देतो. बरेचदा असं होतं की एकाच घरामध्ये राहणारे दोन भाऊ असतील, भाऊ बहीण असतील, छोट्या छोट्या वादावरून न्यायालयात जातात. न्यायालयात गेल्यानंतर त्यांचा वेळ, पैसा हा खर्च होतो. अशा वेळेस
त्यांना ह्या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त करण्याकरिता आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता विधी सेवा समितीमार्फत आपण ज्याप्रमाणे मेडिटेशन करतात त्याप्रमाणे आम्ही मेडिएशनची सुद्धा सोय केलेली आहे. मेडिएशनद्वारे दोन्ही पक्षांना आपण तिथे बोलवून त्यांच्यामधल्या अडचण काय आहे, बरेचदा असं होतं की मुद्दा हा वेगळाच असतो आणि त्याचं रूपांतर हे देवाणी दावा, फौजदारी खटला किंवा तत्सम इतर खटल्यांमध्ये रूपांतरित होतं. मला आठवतं आमच्याकडे जशी केस होती, आमचे जे कलिग ब्रदर होते दोघां भावांमध्ये शेतीचा वाद होता. दोघां भावांमध्ये लहानपणापासून प्रेम सर्व होतं, परंतु काहीतरी कारणामुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि त्यांचं प्रकरण न्यायालयामध्ये आलं. न्यायालयामध्ये आल्यानंतर आमच्या ब्रदर जजनी ते मेडिएशनला पाठवलं, मध्यस्थी केंद्राकडे पाठवलं. तर तिथे असणारे सक्षम अधिकारी आमच्या पाटील मॅडमसारखे त्यांनी क्षणात ओळखलं की हा यांच्यामधला वाद हा मुळात वादच नसून कुठेतरी इगो पॉईंट येत आहे. आपण या आध्यात्मिक ठिकाणी ज्याकरिता येत आहे, मला जितकं काही इथं आल्यानंतर समजलं तर तो म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये जो इगो असतो तो आपण कशाप्रमाणे कमी करून परमात्म्याशी आपण कसे कनेक्ट होतात त्यासाठी आपण इथे येतो, इथे जमा होतो. त्याचप्रमाणे हा इगो पॉईंट आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातो आणि त्याचं काय रूपांतर होतं हे आपण दिवाणी दाव्यामध्ये नेहमीच बघत असतो किंवा आम्ही तर रोजच बघतो. तर त्या साहेबांनी त्यांच्यामधला जो महत्त्वाचा दुवा आहे, कच्चा दुवा, तो काढला. मोठ्या भावाने लहान भावाला लहानपणापासून शिकवलं, तिच्याकरिता कष्ट घेतले आणि नंतर तो आपल्याला विसरला अशी त्याची एक खंत झाली आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये काही मालमत्तेमध्ये त्याला हिस्सा मिळावा यासाठी त्यांनी दावा दाखल केला. मग जेव्हा आमच्या ब्रदर जजला लक्षात आलं की यांच्यामधला हा इगो पॉईंट आहे आणि हा इगो पॉईंट जर आपण काढला दोघांना तर त्यांच्यामधला वाद निपटून जाईल. तर मग त्यांनी लहान भावाला मोठ्या भावाला म्हटलं की लहान भाऊ आहे तू छोटंसं काय तुमचा वाद जो आहे हा काही फार मोठ्या स्वरूपाचा नाही, तुम्ही आपसामध्ये घेऊन टाका किंवा वगैरे काहीतरी करा. तर त्याचं असं म्हणणं होतं की मी मोठा आहे, त्याने मला अप्रोच व्हायला पाहिजे. मग त्यांनी छोट्या भावाला विचारलं तर त्याला थोडंसं शिक्षण जास्त असल्यामुळे इगो होता. मग त्यांनी समजावून सांगितलं त्याला की तो मोठा आहे, त्याला मोठ्याचा मान दिला पाहिजे आणि त्याची अपेक्षा काही नाही, फक्त तू त्याला एक माफी मागायला पाहिजे. आणि दोघांचं जेव्हा त्यांनी संयुक्तपणे त्यांची बैठक घेऊन दोघांच्यामध्ये त्यांचा मनमिलाप केला, लहान भावाने मोठ्या भावाला माफी मागितली आणि त्यांच्यामधला वाद हा एक निकोपपणे सोडून गेला. तर अशा प्रकारचे बरेच वाद असतात, पती पत्नीमध्ये बरेच वाद आपण बघतो. आताच चौधरी मॅडमशी बोलताना त्यांचं असं म्हणणं होतं की फॅमिली कोर्टमध्ये बऱ्याचप्रमाणे मॅटर्स जे आहेत, पर्टिक्युलरली कौटुंबिक हिंसाचाराचे जे प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये जरा वेळ लागतो. तर विधी सेवा समितीमार्फत आम्ही जे काही मध्यस्थीचे कार्यक्रम घेतो, मध्यस्थी केंद्राकडे पाठवतो, त्यामध्ये हे कौटुंबिक हिंसाचारामध्ये पती पत्नीमधले वाद लवकरात लवकर संपवण्याचा, समोपचाराने संपवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. माझा जोपर्यंतचा अनुभव आहे त्यामध्ये मला असं लक्षात आलं की सगळ्यात कठीण जो वाद असेल तर तो पती पत्नीमधला वाद असतो. कारण की त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष माघार घेण्यास तयार नसतो आणि जितके उच्च शिक्षित पती पत्नी असतील तितका तो वाद जास्त चिघळत जातो आणि कोणाचीही माघार घेण्याची तयारी नसते. तर मला असं वाटते आज या ठिकाणी आल्यानंतर आम्ही जर समजा आपल्या आध्यात्मिक क्षेत्राची याच्यामध्ये जर कुठे मदत घेता आली तर आम्ही नक्कीच चौधरी मॅडमशी कॉन्टॅक्ट करू. कारण की बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एक आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा आपल्या एक कुणीतरी आध्यात्मिक शक्तीचा एक प्रभाव दाखवण्याकरिता आपल्याला एखाद्या याची गरज असते. मध्यस्थी याच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. जर समजा एखादं
मॅटर आमच्याकडे आलं आणि त्यांचं जर असं वाटलं आम्हाला की बाबा यांच्याकडे एखाद्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचा प्रभाव आहे, तर आम्ही तो पण यूज करून, त्यांचा पण उपयोग करून आम्ही ते मॅटर सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारचे हे बरेच वाद असतात की ज्याच्यामध्ये आपण मध्यस्थी केंद्राची आणि विधी सेवा समितीची आम्ही मदत घेतो. विधी सेवा समितीचं जे काम आहे हे फार तळागाळापर्यंत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका स्तरापर्यंत प्रत्येक ठिकाणी सेवा समिती तयार झालेली आहे. तालुका स्तरावर तालुका विधी सेवा समिती, जिल्हा स्तरावर जिल्हा विधी सेवा समिती, उच्च न्यायालयाच्या स्तरावर उच्च न्यायालयाची विधी सेवा समिती आणि सर्वोच्च न्यायालयाची विधी सेवा समिती. ह्या सर्व समिती ज्या आहेत ह्या विधी सेवा देण्याचं कार्य, गरजूंना विधी सेवा देण्याचं काम करतात. आजही आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये कायदेविषयक बाबीबद्दल बरीच अनभिज्ञता आपल्याला दिसून येते. तर ह्या अनभिज्ञतेबद्दल त्यांना जागरूकता व्हावी, त्यामुळे आम्ही ह्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो. आपल्याला बऱ्याच प्रकारचे अधिकार असतात, त्याचीसुद्धा आपल्याला माहिती नसते. विशेषतः आरोपींचे अधिकार, आरोपींना बेल मिळण्याचा अधिकार असू द्यात किंवा आरोपींना कायदेशीर मदत असण्याचा अधिकार असू द्या, ह्या सगळे अधिकार आहेत. त्याच्यानंतर समाजामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना पण अधिकार आहेत. त्यानंतर समाजातील जे मुलं आहेत त्यांनासुद्धा बऱ्याच प्रकारचे अधिकार आहेत. स्त्रियांना अधिकार आहेत. ह्या सगळ्यांची सगळे अधिकार आम्ही तळागाळामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याकरिता आपल्यासारखे दूत जर असतील तर हे जे विचार आहेत ते समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जातील आणि त्याचा फायदा हा देशाच्या प्रत्येक नागरिकाला होईल अशी मला खात्री वाटते. विधी सेवा समितीचं जे कार्य आहे हे कार्य एक 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात स्पष्ट करण्यासारखं नाही आहे. आज हा एक छोटासा लावलेला वटवृक्ष, लावलेला जो रोपटा होतं त्याचं रूपांतर वटवृक्षात झालेलं आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे विधी सेवा समिती पोहोचलेली नाही. आपण केवळ स्त्री, पुरुष किंवा मुलं यांनाच विधी सेवा देत नसून जे अपंग आहेत, जे मतिमंद आहेत, ज्यांना कुठल्याच याचं ज्ञान नाही आहे, अशा लोकांनासुद्धा आम्ही विधी सेवा देतो. त्यांना जर कुठली कायदेशीर अडचण आली असेल तर त्यांना देतो. तर आपल्या या ठिकाणी मी आपल्याला हेच म्हणतो, जर आपल्या आसपासमध्ये जर समजा कोणाला अशी गरज असेल जिथे आपल्याला वाटतं की यांच्यावर अन्याय होत आहे किंवा त्यांना विधी सेवेची गरज आहे, तर आपण जिल्हा विधी सेवाच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथे संबंधितांना जर भेटला तर त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि त्यांची जी काही अडचण असेल ती दूर करण्याचा प्रयत्न विधी सेवा समितीमार्फत होईल. तर हा जर आपण संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला तर आजच्या कार्यक्रमाचं फलित होईल अशी मी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजकाचे, संयोगाचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्यानंतर मी माननीय SS पारवे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं बहुमोल मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पाटील मॅडम, इथं उपस्थित असलेल्या दीदी, ॲडव्होकेट चौधरी, तसेच इथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि ज्येष्ठ, पादेन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज जेव्हा इथं आम्ही आलो आणि इथलं संगीत ऐकलं तेव्हा मन इतकं प्रसन्न झालं, याशी मी पण सहमत आहे. कारण आम्हाला इथं बसल्यानंतर अगदी शांतता वाटली आणि जी की तुम्ही रोज फील करताय ह्याच्याबद्दल आम्हाला हेवा पण वाटू लागला आहे. आज या ठिकाणी आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जे कायदेविषयक ज्ञान, माहिती देण्यासाठी जे शिबिर आयोजित केले त्यासाठी जमलेलो आहेत.
आपल्याला जसे कायदे आहेत, कायद्यावर दिलेले अधिकार आहेत आणि आपण कायद्याप्रमाणे राहायला पाहिजे, वागायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या उपयोगाचे, आपल्याला मदत करणारे कायदे कुठले आहेत हे जाणून घेण्याचा पण आपला हक्क आहे आणि ती जबाबदारी शासनाची आहे. आणि शासनानं ती जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून न्यायसंस्थेलाच ते काम दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण जे आहेत, जे राष्ट्रीय स्तरावर काम करतं, राज्यस्तरावर काम करतं, तालुका स्तर, जिल्हा स्तरावर काम करतं, हे त्या बाबतीत विविध शिबिरे घेत असतात आणि आपल्या समाजातल्या नागरिकांना आवश्यक असणारे कायदे जाणीव करून देणे हे काम पार पाडत असतात. त्यातून आपल्याला आपल्याकडं असणारे अधिकार ह्याची आपल्याला जाणीव होत असते. आता पादेन साहेबांनी तुम्हाला सांगितलं की विधी सेवा प्राधिकरणामार्फत वैकल्पिक वाद निवारणाचे जे काही मार्ग आहेत, मेडिएशन आहे, लोक अदालत आहे आमच्याकडं. लोक अदालतीच्या माध्यमातून सुद्धा खटले मिटवले जातात आणि मेडिएशनची प्रक्रिया आहे, त्यानंतर आर्बिट्रेशनची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी जमलेले सर्व नागरिकांचा विचार करता मला असं दिसतं की थोडी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. मग ज्येष्ठ नागरिकांना माहीत पाहिजे की आपल्याकरता कुठला कायदा शासनाने आणलेला आहे. पहिल्यांदा तो कायदा ज्येष्ठ नागरिकांचे सिनियर सिटीजन्स ॲक्टमध्ये कायदा आणला महाराष्ट्र शासनाने, त्यानंतर सेंट्रल ॲक्ट त्याचा झाला. सिनियर सिटीजन्स ॲक्ट या कायद्यामध्ये तरतूद आहे की ज्येष्ठ नागरिकांना जर त्यांचं पालनपोषण आणि मनोरंजन एका वयाच्या विशिष्ट वयानंतर 60 वर्षाच्या पुढं आपण गेलो की त्यानंतर आपल्याला ती आवश्यकता असते आणि आपण आयुष्यभर काम करतो आणि मिळकत मिळवतो आणि मग ते परत आपल्या पुढच्या पिढीला जाणारे असते. पण आपले हातपाय थकले आणि आपण कामातून निवृत्त झालो की मग मात्र आपल्याकडे कोणी पाहत नाही. आणि ही जी अवहेलना होते आपल्याच लोकांकडून, त्याला प्रतिबंध बसण्यासाठी म्हणून सिनियर सिटीजन्स ॲक्ट आणलेला आहे. आणि ह्या ॲक्टनुसार जर आपलीच मुलं आपल्याला सांभाळत नसतील तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला SDO सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्याकडं जाऊन अर्ज करता येतो आणि आपल्या मुलांकडून आपल्याला पोडगी मागता येते. अशी पोडगी नाही दिली तर त्याविषयी फौजदारी प्रक्रियेद्वारे त्यांना जेलमध्ये पाठवण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जर समजा आपली मुलं नाहीत पण दुसरे कोणीतरी आहेत, आपल्या भावाची मुलं आहेत किंवा इतर कोणी आहे ज्यांना आपली मिळकत पुढे भविष्यामध्ये जाणार आहे, त्यांच्याकडून आपल्याला पोटगी वसूल करता येते. इतर कायद्यामध्ये कसं आहे की नवरा पत्नी पतीकडून पोटगी घेऊ शकते, मुलं पतीकडून घेऊ शकतं, वडिलांकडून घेऊ शकतात. पण या ठिकाणी आपण आपली मुलं नसतील तरी ज्यांना ती मिळकत जाणार आहे त्यांच्याकडून आपण पोटगी घेऊ शकतो. त्याचबरोबर ह्या कायद्यात अशी पण तरतूद केलेली आहे, आता आपण समजा सिनियर सिटीजन म्हणून बाहेर फिरत असतो, आपण बस स्टँडवर गेलो, आपल्याला कोणी चढू देत नाही. आपण कुठं सार्वजनिक ठिकाणी गेलो जिथं समजा लाईनीत उभारून तिकीट काढायचं आहे आपल्याला, किंवा आपण कोर्टात गेलो तरी सुद्धा आपल्याला आपला खटला तातडीनं बोर्डावर घ्यावा आणि चालवावा असा म्हणण्याचा अधिकार ह्या कायद्यानं दिलेला आहे. त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स करता वेगळी लाईन जी सार्वजनिक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा ठिकाणी त्यांना प्राधान्य द्यावं अशी तरतूद केलेली आहे. ह्या सगळ्या तरतुदी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत जेणेकरून आपण आपले अधिकार जे दिलेले आहेत त्याची आपण अंमलबजावणी करू शकू. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरा एक कायद्याबद्दल मी आपल्याला सांगेल, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्टबद्दल, बालकांचा विवाहाबद्दल. आता आजकाल त्या घटना किती घडतात त्याच्याबद्दल, पण तरीसुद्धा तळागाळामध्ये या घटना घडत असतात. लहान मुलांचे लग्न, त्याच्यामध्ये तो एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार जर समजा 18 वर्षापेक्षा कमी मुलांचे जर लग्न लावले तर ते लग्न लावणारा, ते लग्नात सहभागी असणारा, त्याला प्रमोट करणारे हे सगळेजण त्यात दोषी आहेत. आणि असं लग्न झालं असेल तर कोर्टामध्ये जाऊन त्याच्याबद्दल ते रद्दबातल व्हावं म्हणून आपला अर्ज करता येतो. आणि असं लग्न रद्दबातल झाल्यानंतर ती अज्ञान जी मुलगी आहे त्या मुलगीला मेंटेनन्स मागण्याची पण तरतूद आहे. मेंटेनन्स द्यावा, तिच्या पालकांनी तिला मेंटेनन्स द्यावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याबद्दल अशा लग्नामध्ये कोणी सहभागी होत असतील तर त्याला शिक्षेची पण तरतूद आहे. 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि 2 लाख रुपयापर्यंत दंड आहे या सर्व. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की चाइल्ड मॅरेज प्रोटेक्शन हे रिस्ट्रेंट
करणारे जे अधिकारी असतात त्यांची पण आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्या लक्षात आलं की असं कोणीतरी लग्न लावतंय तर मग त्या बाबतीत आपण ज्या शासनाने दिलेल्या हेल्पलाईन आहेत किंवा पोलीस स्टेशनला आपण संपर्क करू शकतो. हे असे चाइल्ड मॅरेज प्रतिबंध करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो. तसेच आपण त्याबद्दल दिवाणी न्यायाधीश किंवा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या न्यायालयामध्ये अर्ज करून तिथून त्याच्याविरुद्ध मनाई हुकूमसुद्धा घेऊ शकतो. या सर्व तरतुदी आपल्याला माहीत असतील तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण कुठंतरी कुणाला अडचण निर्माण झाली तर केवळ अशी तरतूद माहीत असेल तर आपल्याला एक मार्ग दिसू लागतो आणि त्यातून मग आपण पुढं जाऊन अशा होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या टाळू शकतो. या शिबिराच्या निमित्तानं आपण सर्व इथं हजर राहिलात आणि आम्ही जे आपल्याला 2 कायद्याबद्दल जे माहिती दिली ती शांतपणे ऐकून घेतली याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय भाग्यश्री पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं बहुमोल मार्गदर्शन करावं. माझ्यामधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे. माझ्यामधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे. या देहाच्या कणाकणाचे नयन व्हायला हवे. या देहाच्या कणाकणाचे नयन व्हायला हवे. जसा काजवा स्वयंप्रकाशी मीही तसे बनावे. जसा काजवा स्वयंप्रकाशी मीही तसे बनावे. या हृदयाचा सागर अथवा गगन व्हायला हवे. या हृदयाचा सागर अथवा गगन व्हायला हवे. अध्यात्म आपल्याला आपल्या हृदयाचा सागर किंवा गगन होण्याची प्रेरणा आपल्याला देतं. तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्यामधले हेवे दावे द्वेष मत्सर बाजूला सारून तडजोडीने प्रकरणं कशी मिटवायची याचा परिपाठ सर्वांना देतो. मंचावर उपस्थित माझे बंधू श्री पाधेन साहेब, श्री पारवे साहेब, या केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी राजेश्वरी दिदी, ॲडव्होकेट निर्मलाताई चौधरी, ॲडव्होकेट शुभांगी चौधरी आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, न्याय सर्वांसाठी हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ब्रीद आहे. काळोख्या रात्री जेव्हा काहीच दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. हा जाणिवेचा आणि नेणिवेचा दिवा घेऊन देशभरातील प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे. या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत समाजातील जे वंचित, दुर्लक्षित आणि तळागाळातील घटक आहेत त्यांच्यासाठी काम केलं जातं. त्यांना मोफत विधी सेवा दिल्या जातात. दर महिन्याला समाजातील घटकांच्या कायदेविषयक जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी कायदेविषयक शिबिरं राबवली जातात आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून ॲडव्होकेट निर्मलाताई चौधरी यांच्या माध्यमातून आम्ही 3 जण आपल्या भेटीसाठी आलेलो आहोत. मगाशी माझे बंधू पाधेन साहेबांनी सांगितलं की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मध्यस्थी केंद्र अर्थात मेडिएशन ही सुविधा आहे. मध्यस्थी केंद्राला इंग्रजीमधून मेडिएशन असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी तुम्ही सगळेजण जी ध्यानधारणा करता त्याला इंग्रजीमध्ये मेडिटेशन असं म्हटलं जातं. वास्तविक पाहता मेडिएशन आणि मेडिटेशन हे शब्द सारखेच वाटतात, पण तुम्ही जर पाहिलं तर दोघांमध्ये फक्त ए अर्थात अ या शब्दाचा फरक आहे. मग मेडिएशन मधला अ अर्थात मध्यस्थी केंद्रामधला
जो अ आहे तो काय सांगतो, तर तो सांगतो की तुमच्यामधला अहम, तुमच्यामधला इगो तुम्ही दूर करा. आणि ह्या मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेमधला अ काय करतो, तर तो तुम्हाला सांगतो की तुम्ही आत्मसुधारणा करा, तुम्ही ध्यानधारणा करा. म्हणून हा मेडिएशन आणि मेडिटेशन या दोन शब्दांमध्ये खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा कुठलाही वाद होतो तो केवळ आपल्यामधल्या हेवे दावे, मोह, मद, मत्सर हे षडरिपू जे आहेत, हे आपल्या शरीरातले जे दोष आहेत त्याच्यामुळे हे वाद होतात. मग ध्यानधारणा आपल्याला काय प्रेरणा देते की आपण आपल्यामध्ये बदल करायचेत, समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये बदल करायचे नाहीत. जेव्हा आपण आपल्यामध्ये सुधारणा करू, आत्मसुधारणा करू, तेव्हा बरेच प्रश्न सुटतात, आपले दुसऱ्यांविषयीच्या अपेक्षा कमी होतात आणि बरेच जे काही गुन्हे घडतात, बरेच जे काही वाद होतात हे दुसऱ्याप्रती असलेल्या ज्या अपेक्षा असतात त्यामधून घडत असतात. ज्यावेळी आपण सर्वसमावेशक होऊ, आपण आपल्या कुटुंबाप्रती आस्था दाखवू. 5ही बोटं सारखी नसतात, कुठल्या बोटाची उंची मोठी आहे, कुठल्या बोटाची उंची लहान आहे, तसं आपल्या स्वभावाचं असतं. कोणाचा स्वभाव हा सर्वसमावेशक असतो, कोणाला पटकन राग येतो. तर आपण त्या आत्म्यावरती काय संस्कार झालेत हे लक्षात घेऊन जर सर्वसमावेशकता बाळगली तर बरेच वाद हे न्यायालयामध्ये येण्यापूर्वीच संपतील. माझे बंधू पारवे साहेबांनी ज्येष्ठ नागरिक कायद्यावरती भाष्य केलं. हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत हा आपला खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आहेत. आपल्या घरामधलं संस्काराचं चालतं बोलतं व्यासपीठ आहेत आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर करण्यासाठी कुठल्याही कायद्याची निर्मिती होऊ नये, तर त्यांचा सांभाळ करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे. आपण त्यांना आदर दिला पाहिजे. आपल्याशी संवाद साधत असताना मला काही छोट्या गोष्टी आठवत आहेत. एकदा गौतम बुद्ध रस्त्याने चालत असताना त्यांना एक इसम अर्वाच्य अशी शिवीगाळ करतो. मग त्यांचा सगळा शिष्यपरिवार त्रस्त होतो की आपल्या गुरुला हा समोरचा माणूस इतक्या अर्वाच्य शिव्या देतोय आणि एवढी शांतता, एवढी स्थितप्रज्ञता आपल्या गुरुमध्ये कशी काय आहे. मग ते गुरूंना विचारतात की हा एवढी शिवीगाळ आपल्याला करतोय तरी पण आपण शांत कसे. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, त्याच्याकडे जे आहे तो देतो आहे, ते स्वीकारायचं की नाही हे माझ्या हातात आहे. त्याच्यामुळे समोरचा कसाही वागला तर आपण ते स्वीकारायचं की नाही हे आपल्या हातामध्ये आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण आपल्या आयुष्याची वाटचाल केली तर समाजामध्ये वावरत असताना किंवा घरामध्ये सुद्धा मार्गक्रमण करत असताना आपल्याला वादाचे प्रसंग फारसे उद्भवणार नाही. मात्र आपण शेवटी मनुष्य प्राणी आहोत आणि निसर्गानेच काही गुण आपल्याला आंदन म्हणून दिलेले आहेत. त्याच्यामुळे मोह, मत्सर, राग, लोभ याचा आपल्या सगळ्यांवरती कितीही प्रयत्न केला तर थोडाफार प्रभाव असणार आहे. याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावामध्ये एक विषारी असा साप येतो. त्याचे फुटकार आणि चित्कार एवढे मोठे असतात की तो रस्त्यावरून चालला तर आजूबाजूचे लोक भयभीत होऊन घर, कवाडं, दारं, खिडक्या बंद करून बसत असतात. त्यामुळं लोकांचं घराच्या बाहेर येणं दुरापास्त होतं. ज्या शेताकडे तो विषारी साप जातो त्या ठिकाणी शेतकरी शेतामध्ये पेरणी करायला सुद्धा धजावत नाहीत. मग देशातील एक प्रश्न निर्माण होतो. एक तो देशाचा भाग असतो, एका राज्याचं तिथं साम्राज्य असतं. मग करायचं काय. एका भागातले पिकं करपून जात आहेत, दुसऱ्या भागामध्ये शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. मग गावातल्या एका माणसाला समजतं की पलीकडच्याच साम्राज्यामध्ये एक खूप मोठे साधू राहतात आणि आपण त्यांच्याकडे उपाययोजना करण्यासाठी जाऊयात. मग गावातले काही लोक त्या साधूंकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही काहीतरी करून आमचा हा प्रश्न सोडवा. जर आमच्या शेतामध्ये आम्ही पेरणी करायला गेलो नाही तर आम्ही खायचं काय.
आमची मुलं बाळं उघड्यावर येतील. मग ते साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, चला मी तुमच्याबरोबर येतो. तो अकराळ विक्राळ साप असा दूरपणे पडून फुटकार सोडत असतो. लोक भयभीत होतात. कुठलीही भीती न बाळगता ते साधू महाराज त्या सापाजवळ जातात आणि म्हणतात, अरे भावा, तू असं त्रास का देतो आहेस? त्यांना कुठलीही भीती नसते. त्यांच्यामधली सकारात्मक ऊर्जा त्या मुक्या प्राण्यापर्यंत पोचलेली असते. एरवी त्याचे फुटकार ऐकून गाव भयभीत होतं, लोकांना त्याचा राग येतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा त्या सापापर्यंत पोचली जाते आणि तो अजून जास्तीत जास्त नकारात्मक होतो. आणि ज्यावेळी अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने हे साधू महाराज विचारतात की अरे भावा, तू असा लोकांना का बरं त्रास देतो? तो शांतपणे अगदी त्या साधू महाराजांना म्हणतो की हे लोकच मला सारखे दुरून हुसकावत असतात आणि त्यामुळे मला त्यांचा राग येतो. मात्र तुम्ही मला एवढ्या प्रेमाने बोललात तर सांगा काय आज्ञा आहे? मग ते साधू महाराज म्हणतात, यापुढं तू या गावकऱ्यांना त्रास देणं बंद कर. त्या दिवसापासून तो साप फुटकार करायचं सोडून देतो. आणि मग गावकऱ्यांना मजा वाटायला लागते की आता ह्याने फुटकार सोडून बंद केलं आणि तो अगदी निश्चित पडतोय. मग येता जाता लहान मुलंसुद्धा त्याला दगड मारत, कोणी काठ्यांचा प्रसाद देई. आणि याच्यामुळं काय होतो, आगडबंब साप अगदी रोडावला गेला आणि त्याला त्याचं भक्ष्यसुद्धा प्राशन करायचं, गिळायचं भान राहिलं नाही. मग काही दिवसांनी त्या साधू महाराजांना वाटलं की बघूया की गावाची परिस्थिती काय आहे. मग ते येतात तर बघतात तो साप एका बाजूला अगदी निश्चित अर्धमेला होऊन पडलेला असतो आणि गावाचं सगळं काम सुरळीत चालू असतं. मग त्या साधू महाराजांच्या पोटात कालवतं. त्यांना वाटतं की जो अकराळ विक्राळ आगडबंब असा साप होता आणि काय ह्याची अवस्था झाली आहे. ते त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, अरे भावा, ही तुझी अवस्था कशामुळे? तर तो म्हणतो की तुम्हीच मला सांगितलं होतं की तू आता गावकऱ्यांना बिलकुल त्रास द्यायचा नाही. त्यावर ते साधू महाराज म्हणतात की मी तुला त्यांना त्रास देऊ नको असं सांगितलं होतं, पण स्वतःच्या बचावासाठी फुटकार सोडू नकोस असं सांगितलं नव्हतं. त्यामुळे आपण आपल्या बचावापुरतं जेवढं गरजेचं आहे तेवढं अवश्य केलं पाहिजे. की आपण मनुष्य प्राणी आहेत की जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढा राग लोभ असेल तेवढं असणं गरजेचं आहे. की आपण वैराग्याचे सागर नाही आहोत, की आपलं संसारी आहोत. त्याच्यामुळे जेवढं आवश्यक आहे, जेवढा मोह आवश्यक आहे तेवढा आपल्या सगळ्यांमध्ये असेल तर ते ठीक आहे. मात्र त्या सापाप्रमाणे आपण सगळंच सोडलं तर संसार चालायचा कसा? त्याच्यामुळं आपल्याला हे साधता आलं पाहिजे. समतोल कशा पद्धतीने साधता आला पाहिजे याचं बाळकडू देणारी ही कथा आहे. मग त्या साधू महाराजांनी सांगितलं की बाबा रे, की तुला स्वतःच्या बचावासाठी फुटकार सोडायला मी मना केलेली नाही. आणि तेव्हापासून त्या सापाने फुटकार करायला चालू झालं आणि त्याच्या एका फुटकाराने मग गावकऱ्यांनी त्याला त्रास देणं पूर्णतः बंद केलं आणि तो अगदी त्याचं भक्ष्य जे असेल तो परत नेहमीसारखं गिळायला सज्ज झाला आणि त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीतही सुधारणा झाली. हे वेगळेपणानं सांगणं गरजेचं नाही. तर त्याच्यामुळे जेवढं आपल्या आयुष्यात आहे तेवढं आपण करणं ते यथोचित आहे. मात्र कुठल्याही गोष्टीचा आकारण कोणाला तरी त्रास देऊन त्याची संपत्ती हडप करणं, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास देऊन त्यांना घराबाहेर काढणं, ही जी अपप्रवृत्ती आहे त्यालासुद्धा कुठेतरी बांध येणं खूप गरजेचं आहे. आणि आपली संस्कृती ही खूप महान संस्कृती आहे. जगाच्या पातळीवरती ती नावाजलेली संस्कृती आहे. अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा मापदंड आहे. तर तो आपण सगळ्यांनी जपला पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा आम्हा सगळ्यांना जाणवली. त्याबद्दल मी दीदींचे आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. 1500 हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक आहे. आपल्याला किंवा कोणालाही मोफत विधी सेवेची गरज असेल तर 1500 हा क्रमांक आपण लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे समाजामध्ये काही चुकीचं होत असेल तर आपण आपल्या सगळ्यांनी आपली ओंजळ संवादाने त्या ठिकाणी रीती केली पाहिजे. समाजाचे प्रश्न समजून घेऊन ज्या ठिकाणी सकारात्मकतेची बीजं आपल्याला पेरता येतील त्या ठिकाणी आपण त्या बीजांची
रोवण केली पाहिजे, कारण त्या बीजाचे नंतर वटवृक्ष होऊन या समाजामध्ये एक सावली निर्माण होण्याचं काम देखील आपल्या माध्यमातून होऊ शकतं. असं म्हटलं जातं की आंधळ्याने डोळसावर केलेली ती मात असते जेव्हा पेटलेली ज्योत आपल्या आत असते. तर ही पेटलेली ज्योत घेऊन आपल्याला दररोज मार्गक्रमण करायचं आहे. आणि ज्यावेळी मी आपलं ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारीचं कुठलंही चित्र बघते, त्यामध्ये ही पेटलेली ज्योत असते. ती फक्त आपण चित्रापुरती मर्यादित नाही ठेवायची, तर ती ज्योत आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये आपल्याला ती पेटवायची आहे, जेणेकरून या समाजामधला अंधार दूर होईल. आपण सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकाचे राजेश्वरी दिदी आणि निर्मलताई चौधरी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. पुनश्च धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आपल्या विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी राजेश्वरी दिदी यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. ओम शांति. आज हमारे पास बड़े बड़े हस्ती आए हुए हैं, ये बहुत बहुत खुशी की बात है. और मैं इन हस्तियों को यही कहना चाहूँगी, ये आपका घर है, आपके बाप का घर है. आप अपने ही घर में आए हो, इसीलिए अपने ही घर में आपको अपनों के द्वारा स्वागत है. दूसरी बात यह है कि आज ही हमको ये समझ में आया कि विधि सेवा समिति भी एक होता है और उनके द्वारा अनेक मनुष्यों को कायदे की एक सहायता मिलता है, सहयोग मिलता है. ये आज ही हमें समझ में आया और ये सभी के लिए बहुत ज़रूरी है. मैं समझती हूँ ये एक दिन में, थोड़ा दिन में जल्दी समझने वाली टॉपिक नहीं है. ये बहुत डीप पॉइंट से इसमें इतनी जल्दी हमें समझ में आने वाली नहीं है. बहुत बार समझने से, सुनने से ये हम समझ सकते हैं, क्योंकि ये कायदा है, लॉ है. और आज हमको इसका झलक इन्होंने दिखाया कि कायदा का भी सेवा होता है, विधि का भी सेवा होता है और इस सेवा के द्वारा अनेक मनुष्यों के कल्याण हो जाता है और उनको न्याय दिया जाता है. ये मुझे सुन करके बहुत ही अच्छा लगा. और भी एक बात ये हमें बहुत सुंदर लगा कि यहाँ पर नॉट ओनली लव बट ऑल्सो लॉ और लव दोनों के बैलेंस रख करके हम अनेकों की सेवा कैसे कर सकते हैं, ये बहुत इजीली हम इनके द्वारा समझ सकते. पर एक दिन में नहीं समझ में आने वाली टॉपिक है ये. थोड़ा सा समझ करके फिर हम अनेकों की सेवा कर सकते. हम सभी ऑलरेडी इन सभी की अनेक मनुष्य आत्माओं की आध्यात्मिक सेवा करते, उनको आत्मा और परमात्मा के परिचय दे करके उनकी मन को शांति दिलाने की सेवा हम लोग करते. पर साथ साथ अगर इनकी सहायता हमें मिल जाएगा तो हमको इनके द्वारा भी अनेकों की सेवा हम कर सकते. जैसे हम ये आपको आश्वासन देते हैं कि हम आपको ऑफर करते हैं कि आपको मीडिएशन में, मेडिटेशन के द्वारा अगर किसी को कुछ मदद चाहिए तो आपके साथ साथ हम भी आपके साथ उनकी सेवा करने के लिए तैयार हैं. और आप एनी टाइम अगर आप हमको याद करो, हम ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय के मेंबर्स, चाहे हम सिस्टर्स हो, डेडिकेटेड सिस्टर्स अथवा बैठे हुए भाई बहनें जो है वो हो, आपकी सेवा में हम सदा उपस्थित रहेंगे. और जब चाहे आप हमें बुला करके आपके लोगों को, क्लाइंट्स को आप मेडिटेशन के द्वारा, मीडिएशन का हमें कुछ पता नहीं है, मेडिटेशन के द्वारा उनकी माइंड्स को शांत बनाने का, उनकी बुद्धि को स्थिर करने का एक सेवा हम आपके साथ साथ कर सकते हैं. इसीलिए आप एनी टाइम हमको ऑफर करो, हम आपकी ये सेवा के लिए सदा तैयार रहते हैं. दूसरी एक बात कि हमारे ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में 21 विंग्स है. इसमें एक जूरिस्ट विंग है.
जूरिस्ट विंग में आपके टॉपिक वाले, आपके जो कनेक्टेड पर्सन से ऑल ओवर द वर्ल्ड आते हैं, वहाँ कॉन्फ्रेंसेस चलते हैं हमारे हेडक्वार्टर्स माउंट आबू में, और उस विंग के जो टाइमिंग्स होता है उन दिनों में कॉन्फ्रेंस होता है, रिट्रीट्स होता है, योगा प्रोग्राम्स होता है, ये सारा होता है। तो हम आपको तहे दिल से इनवाइट करते हैं, आप थोड़ा सा टाइम लीजिए और कुछ टाइम लेकर के आप माउंट आबू चलिए। निर्मला मैडम को मालूम है कि वहाँ कितना मज़ा आता है, तो वहाँ आप चलिए और वहाँ चल करके थोड़ा सा मेडिटेशन का भी आप समझने की कोशिश करें, ऐसा मेरा दिल से इच्छा है। तो मैं समझती हूँ आप मेरी इच्छा पूर्ण करेंगे। बाकी आज आप सभी यहाँ पर आए, हमें इतना मौल्यवान विधि का ज्ञान दिया, जो हमें थोड़ा थोड़ा उसका झलकिया समझ में आए। बाकी का जो बहुत सारा डीपनेस है उसका, उसके लिए बहुत समय देना पड़ेगा। और जब कभी हमें टाइम मिलता है आप हमें इन बातों का ज्ञान देते रहे, और हम आपके साथ साथ मिल कर के अनेकों को न्याय दिलाने का, उनकी मन बुद्धि को स्थिर करने का, अथवा अनेकों को मन की शांति देने का, उनको परमात्मा पिता के याद में रहने की एक विधि हम भी सिखा करके उनको न्याय दिलाएंगे अथवा उनकी कल्याण करेंगे। सारे जन समूह को नेगेटिविटी से पॉजिटिविटी के तरफ ले जाने का, अथवा स्वयं की परिवर्तन से विश्व का परिवर्तन करने का एक छोटा सा कार्य, ये जो विश्वविद्यालय का छोटा सा शाखा ये काम कर रहे हैं, ये कार्य अगर आपको जब चाहे तब मदद चाहिए तो हम आपके लिए सदा तैयार है। वहाँ पर आकर के हम भी आपके साथ साथ मिल कर के सेवा करेंगे। बाकी आप सभी यहाँ पर आए, आप सभी को नाम सहित दिल से, तहे दिल से, प्रेम से बहुत 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 धन्यवाद। ओम शांति। ओम शांती। खूप खूप शुक्रिया परमात्म्याचे, खूप खूप शुक्रिया आज आलेल्या सर्व पाहुण्यांचे, कारण आज खूप अनमोल माहिती त्यांनी आपल्याला समाजाच्या दृष्टीने जी गरजेची आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे आपल्या या ईश्वरीय परिवाराच्या तर्फे आलेल्या पाहुण्यांना आपण फक्त सौगात देणार आहोत। त्यामुळे कृपया कोणी उठू नये, कारण त्यांना आपण आपल्या विद्यालयाच्या तर्फे, परिवाराच्या तर्फे सन्मानित करत आहोत, आणि आपण जर उभे असू तर हा सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। त्यामुळे कृपया सगळ्यांनी खाली बसूया आणि आपण एक ईश्वरीय भेट देऊन त्यांचा आपण सन्मान करू। मी दीदींना विनंती करते की त्यांनी आपल्याकडे आलेल्या सौभाग्यश्री पाटील ताई, ज्या आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान त्यांनी ईश्वरीय सौगात देऊन करावा, आणि आपण जोरदार टाळ्यांच्या द्वारे या सन्मानामध्ये सामील व्हायचं आहे। त्यानंतर आपल्यामध्ये आलेले न्यायाधीश श्री एस पेरेंट साहेब न्यायाधीश, त्यांचाही आपण आपल्या ईश्वरीय परिवारातर्फे सन्मान करूया जोरदार टाळ्यांच्या द्वारे। त्यानंतर पारवे साहेब न्यायाधीश, त्यांचाही आपण जोरदार टाळ्यांनी सन्मान करूया। त्यानंतर निर्मलाताई, ज्यांच्याद्वारे आज आपला हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झालेला आहे, वेगळं पण मिळालं, त्यांचाही सन्मान करूया। आणि आपल्यामध्ये शुभांगीताई, त्यांचाही आपण एक छोटीशी सौगात देऊन सन्मान करूया। आणि 2 मिनिट परमात्म्याचे आभार मानून आपण उठणार आहोत। 2 मिनिट परमेश्वराला शुक्रिया करून मगच आपण तिथनं उठणार आहोत। पहिले पाहुणे जातील आणि मग आपण जाणार आहोत। साहेब, बोलताना वगैरे काही चूक झाली असेल तर माफ करा। धन्यवाद। बाकीच्यांनी मेडिटेशन 2 मिनिटं करायचंय, बाबांना शुक्रिया करायचंय, तोपर्यंत पाहुणे खाली